महाराष्ट्रातल्या प्रवाशांना टोलच्या रूपानं तो पैसा परत करायचा आहे. 1 रुपया सरकार घालणार नाही. मग यांना राजकारणासाठी म्हणून पुढच्या निवडणुका लढवण्यासाठी म्हणून महामार्गातून पैसे काढायचे कारण त्याची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक आदर्श असं संविधान या देशाला दिलेलं आहे आणि त्या संविधानानुसार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या मूलभूत अधिकारासाठी लढण्याचा आणि वेळप्रसंगी मूलभूत अधिकाराचं रक्षण करण्यासाठी कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगसुद्धा आम्हाला शिकवलेला आहे. सविनय कायदेभंग करूनच त्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तेव्हा एका उद्योगपतीच्या हट्टासाठी, एका मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी सगळ्या महाराष्ट्राला नको असणारा आणि महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा जो शक्तिपीठ महामार्ग आहे, ज्याच्यातून जवळपास 50 ते 55 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे आणि हे सारे पैसे 1 लाख कोटी रुपये रस्ता पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रवाशांना टोलच्या रूपानं तो पैसा परत करायचा आहे. 1 रुपया सरकार घालणार नाही. मग यांना राजकारणासाठी म्हणून पुढच्या निवडणुका लढवण्यासाठी म्हणून महामार्गातून पैसे काढायचे कारण त्याची गरज नाही आहे. तो समांतर असणार, त्याला समांतर असणारा सध्याचा प्रचलित रस्ता जो आहे तो क्षमतेच्या केवळ 25% चालतो. हे सगळे रेकॉर्ड आता उपलब्ध आहे. त्यामुळं हा असा हटवादीपणा जर काय करत असतील तर ते आम्ही चालून देणार नाही. आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन हे षडयंत्र मोडून काढू. रस्त्यावर उतरण्याची लढाई आता सुरू करणार असं म्हटलंय, काय यापुढची भूमिका? हो, एक तर पहिल्यापासून असहकार म्हणजे ड्रोननं सर्वे करायला येऊन देत किंवा माती तपासायला यंत्र येऊन देत, ते खाजगी कंपन्यांचीच असणार. त्याला आम्ही आमच्या शेतात येऊन देणार नाही. आले तर मग त्यांच्या मालमत्तेचं जबाबदारी आम्ही घेणार नाही. त्याची मोडतोड होऊ शकते. त्याच्यानंतर संयुक्त मोजणी जी आहे त्या संयुक्त मोजणीलासुद्धा आम्ही विरोध करणार आहोत आणि संयुक्त मोजणीमध्ये ज्याची जमीन आहे त्याची परवानगी असल्याशिवाय मोजणी करता येत नाही. त्यामुळं कायद्यावर बोट ठेवून आम्ही त्याला विरोध करणार आहोत. हो, अनेक वकिलांनी मला सांगितलेलं आहे की काळ्या आईला वाचवण्यासाठी तुम्ही एवढं सगळ्या सत्तेला अंगावर घेताय, व्यवस्थेला अंगावर घेताय, तर तुमच्यावर केसेस झाल्या तर 1 रुपयासुद्धा न घेता आम्ही तुमच्यावर केसेस चालू असं अनेक वकिलांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता 25 जूनपर्यंत हरकती घ्यायच्या आहेत. त्या हरकती आम्ही घेऊच. त्यानंतर 9 जूनला एक प्रचंड मोठा मोर्चा काढून आम्ही इशारा देऊ आणि त्याच्यानंतर मग प्रत्यक्ष कृतीला सुरुवात होईल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.